नमस्ते मित्रमैत्रिणींनो, जयश्रीज गार्डन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. आणि आज मी तुम्हाला ब्लीडिंग हार्टची कटिंग दाखवत आहे. आणि तिला आता हे 2 पानं आलेली आहेत. हे पहा, इथे सुद्धा फुटलेली आहे. तर याच्या फुलांचा फोटो पण मी तुम्हाला दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हे पहा, ही नवीन अशी फांदी आलेली आहे आणि ही वेली सारखं याचं रोप होतं. तर आणि खूप छान फुलं असतात. तर याची कटिंग मला एका ठिकाणी मिळाली आणि ती मी घेऊन आलेली आहे आणि ती आता फुटलेली आहे. तर याला आणून जवळजवळ महिना तरी झालेला असेल हिला लावलेली आहे. आणि या बादलीमध्ये पूर्वी दुसरी पण रोपं होते, तर मी सर्व काढून टाकलेली आहेत आणि फक्त पेरूचं रोप आहे. नर्सरीमध्ये ह्या रोपांची किंमत जवळजवळ 300च्या पट्टीत असते आणि फुलं असतात त्यांना. रोप छोटंसंच असतं, पण फुलं आलेली असल्यामुळं खूप महाग असतात आणि म्हणून याची कटिंग मी लावलेली आहे. एकदा कटिंग लावली की तुम्हाला याच्यापासून भरपूर अशा कटिंग तयार करता येतील आणि याला फुले बरेच दिवस असतात आणि खूप सुंदर कलर असतात त्याच्या फुलांची सुद्धा. तुम्हाला जर मिळाली अशी कुठे कटिंग तर नक्की घेऊन या. आणि थंडीच्या दिवसामध्ये हे रुजू झालेली आहे. तर ह्या बादलीमध्ये अगोदर मी कुजलेलं शेणखत टाकलेलं होतं आणि साधी माती होती मिक्स केलेली. त्याच्यामध्ये मी राख, कोळसा असं टाकलेलं आहे. तुम्हाला पण दिसत आहे थोडं थोडं. आणि त्याच्यामध्येच ही कटिंग लावलेली आणि ती सुद्धा आलेली आहे. तर माझ्या मुलाने आज माझ्यासाठी ही कटिंग आणलेली आहे. आणि मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की माझा मुलगा कुठं गेला तर माझ्यासाठी कुठं वेगळं रोप दिसलं तर घेऊन येतो. तर ही कटिंग आहे. आणि ह्या गुलाबाचं रोप असतं ते नर्सरीमध्ये बऱ्याच वेळेला शोधलं, मला मिळालंच नव्हतं. पण आता अनपेक्षितपणे ही कटिंग मला मिळालेली आहे. तर याला छोटी छोटी फुलं आहेत. तर गुच्छाने फुलं आहेत, थोडा सुगंध आहे आणि याला मी लावणार आहे. तर लावताना मी काय करणार आहे, कोरपडीचा जो गर असतो ताज्या कोरपडीचा तो थोडासा लावणार आहे त्याच्या टोकाला आणि थोडासा कट मारणार आहे आणि लावणार आहे. आणि अजून एक दुसऱ्या मुलाने पण मला एक कटिंग दिलेली आहे, ती सुद्धा मी तुम्हाला दाखवते. तर ही जी गुलाबाची फुलं आहेत ते माझ्याच झाडाची आहेत, ते मी काढून ठेवलेली आहेत. तर ही एक कटिंग आणलेली आहे. याला छोटंसं फूल आलेलं आहे. ही सुद्धा कटिंग लगेच उगवते आणि याला अशी आहे पहा. कलर छान आहे याचा. ही सुद्धा उगवते लगेच. अशा पद्धतीने अशा मला 2-3 कटिंग मिळालेल्या आहेत. तर याचं एक आज पहिलं छोटं रोप आहे माझ्याकडे, पण ही जरा मोठी आहे आणि याला फूल सुद्धा आलेलं आहे. तर मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हे दाखवलेलं आहे. याला छोटासा कोंब फुटलेला आहे, तो दिसतच आहे तुम्हाला. असा हा छंद खूप छान आहे. गुलाबाची जिथे कटिंग दिसेल तुम्ही तिथून घेऊ शकता. आणि 4-5-6 कटिंग लावल्या तर एक तरी कटिंग रुजते. आणि आता थंडीचे दिवस आहेत, त्यामुळे कुठलीही कटिंग लावली तरी लगेच उगवते. आणि तुम्हाला आवड असेल तर नक्कीच तुम्ही अशा छोट्या छोट्या छंदातून बरीचशी मोठं गार्डन सुद्धा तयार करू शकता. ह्या छोट्या छोट्या रोपांनी तुमचं मोठं गार्डन सुद्धा तयार होऊ शकतं. त्याच्यासाठी खूप खर्च वगैरे करण्याची सुद्धा गरज नसते. फक्त आवड असावी आणि मनापासून आपण मग त्याच्यामध्ये स्वतःला झोकून देतो आणि ते काम करण्यासाठी तयार होतो. तर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.